नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने कोणत्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, हे आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्स मुकेश अंबानीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकचा 50-50% जॉईंट व्हेंचर आहे. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड, केन्स टेक्नॉलॉजी, इंडिगो अँड आयशर मोटर्स अमॉंग स्टॉक्स ब्रॉट अँड सोल्ड इन नोव्हेंबर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये न्यू एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये 489 स्टॉक्समध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे, ज्यामध्ये केन्स टेक्नॉलॉजी, इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो यांचे नाव इन्क्लूड आहे. नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये ही हिस्सेदारी वाढवली आहे जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने. आणि 18 कंपन्यांमधून या जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी कमी केली आहे, ज्यामध्ये आयशर मोटर्स सारख्या काही कंपन्या आहे. आणि ही हिस्सेदारी सुद्धा जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 मध्ये रिड्यूस केली आहे. आणि मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने केन्स टेक्नॉलॉजी, इंडिगो या कंपन्यांमध्ये तर आपली हिस्सेदारी वाढवलीच आहे. त्याचसोबत HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, LIC, HPCL, टाटा ग्रुपची टायटन, इन्फोसिस, सेल, SBI, भारती एअरटेल, SL टेक्नॉलॉजीज, विप्रो, कोफोर्ज, अडानी ग्रुपची कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अडानी एनर्जी सोल्युशन्स, TCS, MCX, BSE आणि ITC अशा कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. तर मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने टोटल 489 कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने सर्वात जास्त म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर ॲड केले आहे कॅनरा बँकचे. जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडनी कॅनरा बँकची 17.84 लाख शेअर ॲड केले आहे नोव्हेंबर 25 मध्ये. तसेच नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे 10.11 लाख शेअर ॲड केले आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये. आणि MRFची फक्त 9 शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले आहे जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. आणि मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये 18 कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, ज्यामध्ये आयशर मोटर्स, कल्याण ज्वेलर्स, गेल इंडिया, युनोमिंडा, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, झायडस लाईफ सायन्सेस, सॅगिलिटी, महाराष्ट्र सिमलेस, नॅशनल फर्टिलायझर्स, लीला पॅलेसेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट अँड थॉमस कुक इंडिया या कंपन्यांचे नाव इन्क्लूड आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. आणि मित्रांनो, जर आपण न्यू एंट्री बघितली तर जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सने फक्त एका कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे, आणि ती अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे 10,082 शेअर ॲड केले आहे. आणि त्याची व्हॅल्यू आहे 1 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सच्या जिओ, ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडच्या पोर्टफोलिओमध्ये हा अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी
ॲड झाली आहे नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. मित्रांनो, जर आपण बघितले की नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड्सनी कोणत्याही त्या कंपन्या ज्या कंपन्यामधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, तर यामध्ये 6 कंपन्या आहे आणि या 6 कंपन्यामध्ये टाटा मोटर्स, अरविंद फॅशन, GHCL, ऑफिस स्पेस सोल्युशन्स, ली ट्रॅव्हेन्स टेक्नॉलॉजी आणि इंडिया मेटल्स अँड फेरो अलाइज यांचे नाव इन्क्लूड आहे, ज्यामधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. आणि मित्रांनो, जर आपण नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडचा इंडस्ट्री वाईज शेअर होल्डिंग बघितला, तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 28.73% शेअर होल्डिंग आहे. कन्झ्युमर डिस्क्रिशनरीमध्ये 14.21% आहे. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT सेक्टरमध्ये आहे 9.94%. तसेच कमोडिटीज इंडस्ट्रीमध्ये आहे 9.52% आणि इंडस्ट्रियल्स इंडस्ट्रीमध्ये आहे 9.29% शेअर होल्डिंग. आणि जर बघितले एनर्जीमध्ये, तर आहे शेअर होल्डिंग 7.62%. FMCG मध्ये आहे 6.81%. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आहे शेअर होल्डिंग 6.16%. सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये आहे 3.84%. टेलिकम्युनिकेशन्समध्ये आहे 2.30%. युटिलिटीजमध्ये आहे 1.55% आणि डायव्हर्सिफाईडमध्ये आहे 0.04%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे 28 नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 14,048 कोटी रुपयांचा. आणि अवेलेबल डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड 13 स्कीम्स म्हणजे 13 फंड मॅनेज करते आणि या 13 फंडमध्ये 6 इक्विटी, 1 हायब्रिड आणि 6 डेप्ट फंड आहे. असे टोटल 13 फंड जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड मॅनेज करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे, कोणत्या कंपनीमध्ये फ्रेश एंट्री केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.